नमस्कार, आपण पाहताय लोकसेवा वार्ता। बदलापूर ग्रामीणमधील कासगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये शेतातून पाणी जाण्याचा प्रवाह एका व्यक्तीने बंद केल्यामुळे बाळाराम खंबाळे या व्यक्तीच्या शेतामध्ये थेट गटाराचे पाणी साचले आहे। बाळाराम खंबाळे यांच्या शेताची अवस्था एखाद्या नाल्यासारखी झाली आहे। शेताच्या बाजूस असलेल्या आरोग्य केंद्राच्या समोरही नाल्यासारखी परिस्थिती उद्भवलेली आहे। ही सर्व माहिती ग्रामपंचायतला कळवली असली तरी ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याची स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। तरी ग्रामपंचायतने याकडे लक्ष देऊन शेतातील पाणी जाण्याचा प्रवाह चालू करावा। माझ्या शेताची किती परिस्थिती बेकारी आहे बघा। या अख्ख्या गावाचा पाणी माझ्याकडं लोटला आहे। तो तिकडचा गटार पण बंद केलेला आहे आणि इकडं ती आपली 40-45 वर्षाची पूर्वीची पुली आहे ती पण बंद करून ठेवलेली आहे। आम्ही काय करतात इथं शेतकऱ्यांनी कशी शेती लावायची? पाणी बघा अजून पण किती साचलेला आहे। तो येऊन बघा तुम्ही, जरा काय त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे ना। ते तुम्ही रोड बनवला त्यावेळेस पुल्या टाकलेल्या तर त्या आता बंद करून ठेवल्यात। माझ्या शेतात मला लागवड करायला पण भेटत नाही, काहीच नाही करायला भेटत। काय करायचं आम्ही? गावाचे शेतकरी अन्याय केला आहे माझ्यावर। बाजूचा माझ्या शेती आहे बाजूला, त्या लोकांनी डायरेक्ट पुली बंद केलेली आहे। मग काय करता त्याचा? तुम्ही येऊन जरा प्रत्यक्ष येऊन बघा काय चाललं आहे काय नाही। आम्ही कोणाला तकलीफ द्यायची? ही यांची दादागिरी जास्त आहे आमची।